नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेल्या काही दिवसांपासून अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनामध्ये आपण ज्या काही सगळ्या गोष्टी पाहतोय, मग ते प्रश्न महाराष्ट्राचे राहिले बाजूला आणि नको त्या गोष्टी, नको त्याच सगळ्या गोष्टींमध्ये हे सगळे नेते आणि आमदारमध्ये कुठलेही असतील हे सगळे पडलेले आहेत. पण या अधिवेशनाच्या दरम्यान काही गोष्टी मला अशा जाणवल्या किंवा अशा काही दिसल्या. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंचे सुपुत्र, ते एकनाथ शिंदेंना अनेक गोष्टी किंवा अनेक त्यांच्यावरती टीका करतायत. ऐसान फरामोश आणि निर्लज्ज हा शिंदे आणि असं तसं या सगळ्या गोष्टी बोलतात आणि त्या सगळ्या गोष्टीच्या दरम्यान ते एक गोष्ट सांगतायत की माझ्या बापानं या शिंदेला मोठा केला. जे गद्दार उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत, एवढे एहसान फरामोश नमक हराम व्यक्ती मी पाहिली नाहीये. एवढी निर्लज्ज व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली नाहीये. जिथे जिथे भ्रष्टनाथ मिंदेंनी हात घातलेला आहे, मग ते रस्ते असतील कुठेही असेल, सगळीकडे ह्यांनी पैसे काढण्याचं काम केलेलं आहे, बाकी काही केलं नाहीये. पण एवढं सगळं होऊनही मी का बोललो एहसान फरामोश आणि नमक हराम? कारण ज्या व्यक्तीने म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने ह्यांना कुठेही यांचा चेहरा कोणालाही माहिती नसताना, हे ठीक आहे त्यांनी ते पिक्चर बनवले, ते सगळं खोटाडेपणा, यांचा एक सुद्धा त्याच्यात काही सत्य नाहीये. पण कुठेही कोणाला माहिती नसताना उद्धव साहेबांनी यांना असं वरती आणलं, आमदारकी पहिली दिली, त्याच्यानंतर मंत्रीपद दिलं, सलग 2014 मध्ये दिलं. कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत नगरविकास खातं उद्धव साहेबांपर्यंत ज्यांनी सोडलं नव्हतं तसं नगरविकास खातं दिलं. मग नंतर ह्यांनी आमचंच सरकार पडलं. नगरविकास खात्यात असेल किंवा समृद्धीमध्ये असेल, जे काही घोटाळा केला, ईडी यांच्या घरापर्यंत पोहोचली म्हणून यांना पळून जायला लागलं सुरतला, वॉशिंग मशीनमध्ये ह्यांनी उडी मारली. पण नक्की वास्तव काय नक्की एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरेंनी मोठं केलं की एकनाथ शिंदे स्वतःच्या कर्तृत्वावर मोठे झाले? या सगळ्या गोष्टी थोड्याशा मागं जाऊन पाहावं लागेल. एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, काय मोठी काय अशी काही व्हिडिओ नाही किंवा असा इतिहास काय मी तुम्हाला सांगणार नाही. पण मला एक गोष्ट खटकली आणि ती गोष्ट ती म्हणजे आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवरती टीका करणं हे खरोखर योग्य आहे का? मग ते वयाने देखील असेल आणि कामानं देखील असेल. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बोलाव्या लागतील, कारण एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी मोठं केलं असं आदित्य ठाकरेंचं म्हणणं साफ चुकीचं आहे. कारण कोणताही कार्यकर्ता हा त्याच्या मेहनतीने मोठा होत असतो. अगदी शून्यातून तो वर येत असतो. एकनाथ शिंदे धर्मवीर आनंद दिघे साहेबांसोबत राहून बाळासाहेबांच्या सगळ्या गोष्टी ते पाहत, दिघे साहेबांचं राजकारण पाहत आणि त्यांच्यासोबत ही सगळी माणसं मोठी झालेली आहेत. तेव्हा आदित्य ठाकरेंचा बहुतेक जन्मही झाला नसावा. तेव्हा उद्धव ठाकरे किंवा मी चुकत नसेल तर तेव्हा उद्धव ठाकरे काय त्यांना त्या फोटोग्राफीचा काय नाद होता, तेव्हा ते कॅमेऱ्याची बटणं दाबत फिरत होते, तेव्हा त्यांना राजकारणही माहीत नव्हतं. तेव्हा एकनाथ शिंदे शिवसेनेचं तळागाळातलं काम करत होते. शाखेत जाऊन बसत होते दिघे साहेबांसोबत जे काही करता येईल ते ही सगळी लोकं करत होती. म्हणजे एकनाथ शिंदे आणि बाकीची अनेक तिथली ठाण्यातली सगळी लोकं जी आनंद दिघे साहेबांसोबत होती, ती सगळी लोकं या सगळ्या भागामध्ये पिंजून काढत होती आणि शिवसेना ठाण्याच्या बाहेर हळूहळू एक पाऊल वाढवत होती. तेव्हा ही लोकं जन्मालाही आली नव्हती. मी तुम्हाला काय म्हटलं, आदित्य ठाकरे तेव्हा जन्मालाही आले नव्हते. त्यावेळेला एकनाथ शिंदे शिवसेनेचं काम करत होते आणि तेव्हापासून कार्यकर्ता म्हणून ते पुढे येत गेले. जो कार्यकर्ता मेहनतीनं कष्टानं काम करतो आणि स्वतःची ताकद जो दाखवत पुढे येतो, त्याला पुढच्या वरच्या साहेबानं तिकीट दिले याचा अर्थ असा होत नाही किंवा त्याला मोठं केलं याचा अर्थ असा होत नाही की मी त्याच्यावरती उपकार केले. कारण तो त्या सगळ्या परिस्थितीतून, सगळ्या गोष्टीतून आला आहे. एकनाथ शिंदेनं आमदारकीचे उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलं का दिलं? कारण त्यांच्यात तेवढी धमक होती. त्यांनी तिथली त्यांच्या मतदारसंघातली जी काही लोकं जमवली होती त्या विश्वासावरती म्हणून त्यांनी ती दिलं असेल. त्यांना मंत्री केलं का केलं? त्या माणसामध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे, त्या माणसाची तेवढी कुवक आहे म्हणून त्यांना मंत्री करण्यात आला. फुकट कोणी केलं नाही आहे. एकनाथ शिंदेंनी जे काही काम केलं आहे ते एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या मेहनतीवर केलं आहे. यांना फक्त सांगा, या ठाकरेंना सांगा की महाराष्ट्राचा इतर भाग जेव्हा कधीतरी जाऊन पहा, ग्रामीण भाग जाऊन कधीतरी पहा, तेव्हा तुम्हाला कळेल एकनाथ शिंदेंनी काय काम केलं. मी कधी अनेक माझ्या व्हिडिओतून त्यांची कामं दाखवत असतो, ओरडून सांगत असतो, पण ती एक गोष्ट लक्षात घ्या, जी कामं 60 वर्षात होऊ शकली नाही ती माणसानं या 7 ते 8 वर्षामध्ये करून दाखवल्यात. कधीतरी दुर्गम भागांमध्ये फिरा, कधीतरी बाकीच्या सगळ्या भागांमध्ये फिरा, एकनाथ शिंदेंनी काय काम केलं यांना दिसेल. ज्या उद्धव ठाकरेंच्या त्या आदित्य ठाकरे सांगतात की ज्या माझ्या पप्पाच्या सगळ्या आशीर्वादावरती एकनाथ शिंदे मोठे झाले, मग एकनाथ शिंदे आताच आशीर्वादावरती नाही आहेत, मग तरी पण निवडून कसे आले? का लोकांनी त्यांना मतदान केलं आणि त्यांना ताकद दिली? कशासाठी म्हणून दिली? काहीतरी आहे म्हणून दिली ना. कशासाठी ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले, आता उपमुख्यमंत्री आहेत? राजकारण हे राजकारणच असतं. ते मग कशाही तो गनिमी कावा आहे सगळा राजकारणाचा? यांना कळणार नसेल. ह्यांना गद्दार दिसतंय सगळं. गद्दार कसली गद्दारी? गद्दारी तुम्ही केलीत. वक्फ बोर्डाच्या विरोधात जाऊन गद्दारी तुम्ही केलीत. तुमच्या म्हणजे बाळासाहेबांना हे जमलं असतं का काँग्रेससोबत जाऊन बसणारी ही सगळी लोकं, त्यांच्या आजूबाजूला अल्लाहू अकबर नाराय तकबीरचे नारे लागत आहेत, ती सगळी लोकं सांगतात की हे गद्दार, ज्यांनी भगवा वाचवलं ते गद्दार, ज्यांनी शिवसेना वाचवली ते गद्दार.
जे ह्या हिरव्या सापळ्यामध्ये अडकत होते ते गद्दार नाहीत, ते व्यवस्थित, ते चांगले. पण हे ज्यांनी शिवसेना बाहेर काढली ते सगळे गद्दार, ते सगळे चुकीचे. पण एक गोष्ट मला एवढीच समजते की माणसानं आपली उंची आणि आपली सगळी बाजूची सगळ्या गोष्टी पाहून समोरच्यावर टीका करावी. मी उद्धव ठाकरेंवर टीका करणं किंवा मी एकनाथ शिंदेंवरती, राज ठाकरेंवरती, देवेंद्र फडणवीसांवरती काहीतरी काही त्यांची लायकी काढणं, काही बोलणं हे माझं काम नाही आहे, कारण मी त्यांच्या एवढा मोठा नाही आहे. मग आदित्य ठाकरेंनी विचार करावा एकनाथ शिंदे कोण आहे. एकनाथ शिंदेंवरती आपण बोलत असताना तुम्ही एखाद्या पक्षप्रमुखाचे पुत्र असाल किंवा तुमचं कार्य काय त्या संघटनेसाठी, तुमचं योगदान किती त्या संघटनेसाठी याचा जरा एकदा विचार करावा. तुम्ही नक्की काय केलं. तुम्ही आत्ता 2 वेळा आमदार झालाय आणि तेही तुमच्या वडिलांच्या जीवावर झालाय की मग तेही मान्य करायला पाहिजे. कारण संघटना वाढवण्यासाठी एकनाथ शिंदेसारख्या अहोरात्र झटणाऱ्या शिवसैनिकांमुळे ही शिवसेना बाळासाहेबांच्या अध्यक्षतेखाली मोठी झाली आणि त्याची फळे, रसाळ गोमटी फळे आज तुम्ही चाकताय, एवढं फक्त लक्षात ठेवा. खरं तर ते झाड बाळासाहेबांनी लावलं. ते झाड वाढवण्याचं, त्याची निगा राखण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांसारख्या कट्टर शिवसैनिकांनी, अनेक शिवसैनिकांनी केलं. आणि त्या झाड आणि त्या झाडाची सावली माझ्या तरी मते कट्टर शिवसैनिक घेत आहेत, याचा एक मला मनातून आनंद आहे. बाकी कोण योग्य आहे, काय योग्य ते तुम्ही ठरवाल. जनता मायबाप तुम्ही आहात. पण आदित्य ठाकरेंचं हे बोलणं मला तरी अक्षम्य चुकीचं वाटलं. आणि या सगळ्या गोष्टी बोलताना त्यांनी एकदा तरी या गोष्टीचा विचार करायला हवा होता की एकनाथ शिंदे नक्की कोण आहेत.